हॅलो नमस्कार, रुपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आता गणपती वगैरे झालेले आहेत. आता थंडीचे दिवस चालू होतील. आज मी तुम्हाला त्या निमित्तानं पाया सूपची रेसिपी दाखवते. बघूया. हॅलो, बकऱ्याचे पाय आहेत हे. आपण आज पाया सूप आणि पायाचा रस्सा बनवणार आहोत. लहान मुलांना बाळांना खूप चांगलं असतं ते. हेल्दी रेसिपी अशी. त्यामुळे आपण 2 चमचे हळद टाकायचे, 1 चमचा मीठ टाकायचं आहे, 1 चमचा धने पावडर टाकायचे, आणि शहाजिरा आहे. शहाजिराने सुगंध खूप छान येतो. असे थोडेसे क्रश करायचे आणि त्यामध्ये टाकायचे. इकडे आपण कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये हे दालचिनी आहे, वेलची आहे आणि एक चक्री फूल आहे आणि हे लवंग आहे. ते आपण हे त्यामध्ये टाकायचं आहे. खडा मसाले ते आपण त्यामध्ये टाकायचं आहे. झाले ना, त्यामध्ये आपण हळद मीठ वगैरे लावून ठेवलेले मसाले आपण त्यामध्ये टाकायचे. आपण हे असंच थोडंसं वाफेवरती ठेवायचं आहे. 5-7 मिनिटं होऊन गेले आहेत. पाणी टाकायचं त्यामध्ये आपण आणि 8 ते 10 शिट्या काढायच्या. आपल्या 8-10 शिट्या होऊन झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय. आपण आता खोलूया कुकर. आपल्या सुंदर अशा पाया शिजवून एकदम सॉफ्ट पाया शिजून झालेला आहे. मग सुंदर पाया शिजलेला आहे. आपण हा एक छोटासा टोप ठेवलाय. त्यामध्ये आपण सूप बनवणार. आपण आता 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा फक्त आलं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लसूण टाकायचं. 1 चमचा धने पावडर टाकायची. त्यामध्ये आपण आधीच खडे मसाले टाकलेले आहेत. त्यामध्ये आपण पुदिना आपण वरून टाकायचं त्यामध्ये आणि कोथिंबीर आणि उकळी येऊ द्यायची एक छानपैकी. हे गुडघेदुखीला, कंबरदुखीला चांगलं असतं. बाळांनीला पण देतात हे पाया सूप, रिकवर लवकर व्हावी म्हणून. आणि लास्टला आपण हे ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहोत, काळी मिरी पावडर. तिथे आपण हा कांदा थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेला आहे. आपण आता ते पाया सूप बनवलेलं आहे. आता आपण पायाचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी हा कांदा मी भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण 1 वाटी भाजून घेतलेलं आहे आणि टमाटर आहेत. आपण हे आता ग्राइंड करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. आपण यामध्ये थोडंसं कमीच तेल टाकायचं. त्या पायाला ऑलरेडी स्वतःचं तेल भरपूर असतं. त्यामुळे फक्त 2 चमचे तेल टाकायचं आपण. तापलेलं आहे. आपण खडे मसाले आधीच टाकलेले आहेत पाया शिजवताना. त्यामुळे आता हे फक्त तेजपत्ता टाकायचं त्यामध्ये.
आणि हा कापलेला कांदा टाकायचा आहे, भाजलेला कांदा. आपला कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण हे भाजलेला टमाटर ॲड करायचं आहे आणि थोडा वेळ चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपला कांदा आणि टमाटर छान भाजून झालेला आहे. आता साईडून आपण आता त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि 1 चमचा लसूण टाकायचं आहे. आणि तो पण छान भाजून घ्यायचा. आणि त्यामध्ये आता आपण हा भाजलं खोबरं टाकलं थोडंसं आणि ते पण छान भाजून घ्यायचं आहे. आपल्या सर्व मसाले भाजून झालेत व्यवस्थित. आता हा आहे ना, मी घरी बनवलेला घाटी मसाला आहे, तो मी 1 चमचा टाकते त्यामध्ये. आणि हा मटन मसाला आहे आणि हा काश्मीरी लाल पावडर आहे, ती थोडीशी कलरसाठी टाकते. आणि छान भाजून घ्यायचा मसाला. तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या. आता हे त्यामध्ये ॲड करायचं शिजवलेलं. त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही, जे पण पाणी टाकायचं सुरुवातीला स्टार्टिंगला टाकायचं. अशा प्रकारे आपला पाया रस्सा तयार झालेला आहे. त्यावरून वरती थोडंसं पुदिना टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. बघा मस्त लाल हळद पाया रस्सा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला पाया सूप रेसिपी तयार झालेली आहे. आणि हे आपल्या पायाचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. ही त्याच्यावर मी भाकरी पण बनवलेली आहे. या जेवायला. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग.